नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल कोकण एक शापित अशी देवभूमी। आता आपण आलोय उदय खुर्द येथील जानई आणि मानई मंदिरात। जानई आणि मानई मंदिर असं प्रशस्त हे मंदिर आहे ह्या गावचं, आणि ही ह्या गावची ग्रामदेवता म्हणून इथे हिला फार मानाचं स्थान आहे। या मग आपण जानई मानईचं दर्शन करून घेऊया। मंदिर अतिशय प्रशस्त आहे। तर आता आपण आलो आहोत देवी जानई आणि मानई मंदिर उदय खुर्द मध्ये। या गावच्या जागृत देवस्थानामध्ये ह्या देवीचा समावेश आहे। या आलोय तसं आपण देवीचं दर्शन करून घेऊया। या मंदिरात मुख्य 5 आकार आहे आणि जानई आणि मानई ह्या 2 देव्यांची जोड आहे। हे पहा, खूप सुंदर अशा मूर्ती आहेत। इथे सप्ताचा कार्यक्रम हा फार महत्त्वाचा असतो। मंदिराकडे जर तुम्ही पाहिलं तर अतिशय सुंदर आहे। खूप साधं पण सुंदर असं हे मंदिर आहे। मंदिराला हे फार प्रशस्त असं सभागृह लाभलेलं आहे, आणि समोरच आपला बॉम्बे गोवा हायवे, म्हणजे बॉम्बे गोवा हायवेला लागूनच हे मंदिर आहे। आणि त्यासमोर ते जे दिसतंय ते हल्लीच साईबाबाचं मंदिर जे काय बांधण्यात आलेलं आहे। तिकडे तुम्हाला कोकणात साईबाबाची मंदिरं जास्त दिसणार नाही, पण काही ठराविक ठिकाणीच तुम्हाला ते आढळतील। त्यापैकी एक ते आहे मंदिर समोर। आणि हा जो समोर दिसतोय हा ह्या गावचा चव्हाटा। चव्हाटा म्हणजे इथे मुख्य गावची होळी जी आहे ही इथे पेटवली जाते, आणि समस्त गावकरी त्यावेळी इथे जमतात आणि आपापली गारणी देवी पुढे मांडतात, कारण समस्त देव त्यावेळी त्या चव्हाट्यावर हजर असतात। आणि ही सान ज्यावेळी चव्हाटा असतो त्यावेळी समस्त देव गावचे त्या सानेवर येऊन बसलेले असतात, आणि समोर होळी पेटवली जाते। आणि जर तुम्ही मंदिराच्या मागे बघितलं तर हे मस्त अशी हिरवा या ठिकाणी पसरलेली आहे। फार जंगलच आहे। पावसात ह्या ठिकाणाचं जे वातावरण आहे हे फार बघण्यासारखं असतं। बघा, तुम्ही पाहू शकता फार मोठी वनराई आहे इथे। हे पहा, आणि निसर्गाच्या कुशीत असं हे वसलेलं देवस्थान आहे जानई मानई मंदिर। आशा आहे तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ नक्की आवडला असेल, आणि यापुढे मी अशा देवस्थानाच्या माहिती तुम्हाला देतच राहील। तर रहा माझ्या चॅनल सोबत आणि सबस्क्राईब करा कोकण एक शापित अशी देवभूमी।